आजचा दिवस खूप चांगला होता. सर्वांना गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. सर्व आवरून फ्रेश वगैरे होऊन आंघोळ करून देवपूजा केली. असं काही आपण लावलं ना तारक मंत्र वगैरे तो घेऊन फिरतो. इकडे बाहेर आली, आत्याच्या मुलीचा साखरपुडा आहे, मंडप वगैरे टाकला होता. उपवास आहे, 12:30 वाजले होते. फराळ वगैरे करून घेतला. आज नाश्ता वगैरे काही केला नाही. नंतर फराळ वगैरे खाऊन घेतलं निवांत, कारण की भरपूर टाईम होता. बाबू झोपला, आई पण आली शेतातून, आई पण झोपली. आणि कुल्फीवाला आला होता, लगेच उठला तो. मला म्हणतो आई कुल्फी घेऊन दे. मग त्याला कुल्फी घेऊन दिली. आणि आज उन्हाळ्याची पहिली कुल्फी आहे ही. नंतर तो खात होता. आणि ही जी आहे ना आमची बहिणाबाई हे सर्वात लहान, म्हणली मला फोटो वगैरे काढ म्हणून तिचे फोटो काढले आणि ती चालली गेली तिकडं. आणि इथं आलो साखरपुड्यामध्ये, सर्वजण जमलो. आमची नवरीबाई पण आली, खूप सुंदर दिसत होती ती आज साडीमध्ये. बघा सर्वजण जमले होते. आणि छोटंसं माहेर आहे माझं. आणि इकडं बघा सगळे आमचे भाऊ, कोणी चहा, कोणी पान सुपारी असं वाटप करत आहे. आम्हीही आलो, पण आम्ही काही गोड गोड आवरत बसलो नाही. हळदी कुंकू लावलं सर्वांना, कारण की फौजी नसताना माझं मनच होत नाही साडी वगैरे घालायचं किंवा चांगलं राहायचं. बघा नवरीबाई कुंकू लावत आहे सर्वांना. नंतर हे बघा माझं पिल्लू सर्व इकडं फिरत आहे, इकडं तिकडं काही घेणं देणं नाही, काय चाललंय काय सुरू आहे, नुसतं फिरायचं आणि मजा करायची. पप्पाकडून आईकडं, आईकडून माझ्याकडे असं चालू होतं. नवरीबाईची साडी आणि दागिने पण आले. आमच्याकडे ही पद्धत आहे, असं सर्वांना दाखवतात कोपरामध्ये घेऊन. आता वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळी पद्धत. भाऊनी चहा आणला होता सर्वांना, मी तर चहा घेतला नाही, कारण की मी चहा सहसा घेतच नाही. आता कधीतरी 15-20 दिवसामधून क्रेविंग झाली तर. हे बघा खूप दिवसांनी या मैत्रिणी भेटल्या, तर अशा गप्पा चालू आहेत. हे इथं नवरदेव, त्यांचे कपडे वगैरे चेंज करून झाले होते. इथं रिंग सेरेमनीही झाली. दुरून दिसत नसेल, भरपूर दुरून व्हिडिओ घेतला होता मी, गर्दी होती खूप. नंतर एकमेकांना पुष्पगुच्छ पण दिलं. ही सर्वात लहानपणीच्या मैत्रिणी आहेत दोन, त्या भेटल्या आज खूप दिवसातून. ही बघा म्हणते मला पण घे व्हिडिओमध्ये. ही तर खूप दिवसातून भेटली, 13-14 वर्षांनी. इकडे जेवणाचं आता चालू झालं होतं, मग बहिणाबाई आली होती, बाबूला घेऊन गेली जेवणासाठी. आम्हीही जेवायला आलो. वरण भात भाजी पोळी, गोडमध्ये शिरा होता, मी काही घेतला नाही. असं सर्वजण बसलो जेवायला, निवांत जेवण झालं. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बहिणाबाई फुलं तोडत होती. चला आजच्यासाठी एवढंच, भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये.